जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत ज्या विद्यार्थ्यांचे पी-आर-एन एक्सपायर झालेले होते, त्या विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म आता सुरू करून देण्यात आलेले आहे. तर हे परीक्षा फॉर्म कुणाला भरता येणार आहे? परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम तारीख काय आहे? याबाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपणाला माहित आहे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आज दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी परिपत्रक क्रमांक 44 हे प्रसिद्ध करून दिलं. या अंतर्गत त्यांनी सांगितलेलं आहे की शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील हिवाळी 2025 या सत्रातील 15व्या टप्प्यातील जे काही परीक्षा फॉर्म आहे ते त्यांनी सुरू केलेले आहे. तर यामध्ये हे परीक्षा फॉर्म शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये ज्या विद्यार्थ्यांचे N+2 वर्ष म्हणजे सत्र पूर्तता संपलेली आहे, अशाच विद्यार्थ्यांसाठी परीक्षा फॉर्म भरण्याची मुदत त्यांनी दिलेली आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची एन म्हणजे नंबर ऑफ इयर प्लस 2 वर्ष अशा पद्धतीने त्यांनी 5 वर्ष ज्या विद्यार्थ्यांचे पूर्ण झालेले आहे किंवा ज्यांची 3 वर्षाची डिग्री त्यांची 5 वर्षामध्ये पूर्ण झाली, ज्यांची 2 वर्षाची डिग्री त्यांची 4 वर्षात पूर्ण होणं अपेक्षित आहे. तर अशी सत्र पूर्तता संपलेल्या विद्यार्थ्यांसाठीच त्यांनी काय केलेलं आहे, परीक्षा फॉर्म सुरू करून दिलेले आहे. तर हे परीक्षा फॉर्म तुम्हाला कधीपासून कधीपर्यंत भरता येतील? तर उद्या म्हणजेच 8 जानेवारी 2026 पासून दुपारी 12 वाजता हे फॉर्म चालू होणार आहे. तर 12 जानेवारी 2026 पर्यंत तुम्हाला हे परीक्षा फॉर्म भरता येणार आहे. परीक्षा फॉर्म महाविद्यालयाला इनवर्ड करण्याची जी काही अंतिम तारीख आहे ती 13 जानेवारी 2026 आहे आणि विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह परीक्षा अर्ज भरल्यानंतर परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक हा 14 जानेवारी 2026 पर्यंत असणार आहे. पण मी म्हणेल की सर्व विद्यार्थ्यांनी 8 जानेवारीच्या 2026ला दुपारी 12 वाजेपासून तर 12 जानेवारी 2026 पर्यंत परीक्षा फॉर्म भरा आणि परीक्षा फॉर्म भरल्यानंतर महाविद्यालयाकडून तो फॉर्म इनवर्ड करा आणि इनवर्ड केल्यानंतर ऑनलाईन स्वरूपात तुम्हाला फी जमा करायची आहे. ओके. फी जमा करण्यासाठी तुम्हाला 2 दिवस वाढून दिलेले आहे म्हणजेच मॅक्झिमम 14 जानेवारी 2026 पर्यंत तुम्ही परीक्षा फॉर्मची फी भरू शकता. त्यानंतर तुम्हाला परीक्षा फॉर्मची फी भरता येणार नाही. त्यामुळं ज्याही विद्यार्थ्यांचे पी-आर-एन हे ब्लॉक करण्यात आलेले होते, तर त्या विद्यार्थ्यांसाठीच हे परीक्षा फॉर्म आता सुरू करून देण्यात आलेले आहे. त्यातल्या ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा अ, भर फॉर्म भरण्यासाठी महाविद्यालयातून ते फॉर्म अप्रूव्ह करून घेतलेले होते किंवा ती पी-आर-एन व्हॅलिडिटीच्या साठी महाविद्यालयाकडे काही नावांची यादी पाठवली होती. त्या नावातून ज्या विद्यार्थ्यांनी रिक्वेस्ट अप्रूव्ह केली, त्या विद्यार्थ्यांची परीक्षा फॉर्म भरण्याची प्रक्रिया आता चालू होणार आहे. ओके. तर इथे तुम्हाला समजलं असेल की परीक्षा अर्ज कुणाला भरता येणार आहे. परीक्षा फॉर्मची अंतिम तारीख पण तुम्हाला दिलेली आहे. परीक्षा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला एक महत्त्वाची तांत्रिक अडचण येऊ शकते. ती म्हणजे ही परीक्षा फॉर्म सुरू झाल्यानंतर इथे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही लॉग इन करताल, लॉग इन करताना तुम्हाला ॲक्शन कॉलममध्ये इथं एक्झाम फॉर्मला रेड मार्क येणार आहे. यासाठी तुम्ही याच्यावर जर का क्लिक केलं, तर तुम्हाला माहिती विचारेल अपडेट ए-बी-सी-आय-डी किंवा अपर आय-डी. म्हणजेच तुम्हाला डिजिलॉकरमधून ए-बी-सी-आय-डी किंवा अपर आय-डी नंबर मिळवायचा आहे आणि तो जो काही नंबर मिळवलेला असेल, तो नंबर तुम्हाला या एक्झाम फॉर्मवर क्लिक केल्यानंतर तिथे अपडेट ए-बी-सी-आय-डीमध्ये तुम्हाला तो मेन्शन करायचा आहे. त्याशिवाय तुम्हाला एक्झाम फॉर्म भरता येणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, करेक्ट ए-बी-सी-आय-डी किंवा अपर आय-डी तुम्ही नोंद करा, अन्यथा तुमचा निकाल रोखला जाऊ शकतो. तुमचा निकाल हा डिजिलॉकरला पण उपलब्ध करून दिला जाणार आहे. ए-बी-सी-आय-डी किंवा अपर आय-डी कसा क्रिएट करायचा या संदर्भात माहिती देणारा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. आपण उद्या 8 जानेवारी 2026 रोजी दुपारून आपण पी-आर-एन एक्सपायर झालेल्या विद्यार्थ्यांचा परीक्षा फॉर्म कसा भरायचा याबद्दल आपण व्हिडिओ करणार आहोत. तो व्हिडिओ काळजीपूर्वक पद्धतीने बघा. फॉर्म कसा भरायचा, पेमेंट कशा पद्धतीने करायचं, या सर्वबद्दल आपण त्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. त्यामुळे काळजीपूर्वक पद्धतीने तुम्ही अ, परीक्षा फॉर्म भरा. परीक्षा कधी होणार आहे, पेपर कुठे होतील, या संदर्भात लवकरच आपल्याला अद्ययावत माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचे पी-आर-एन एक्सपायर झालेले होते आणि ज्या विद्यार्थ्यांनी कॉलेजमधून रिक्वेस्ट अप्रूव्ह केलेली आहे, अशा विद्यार्थ्यांना आता परीक्षा फॉर्म भरता येणार आहे. परीक्षा फॉर्म भरण्यात काही अडचण येत असेल, तर आपण आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाला संपर्क साधा आणि
काही जर का तांत्रिक अडचण असेल तर कॉलेजला एक्झाम सपोर्टला मेल करायला लावा. त्याच्या आतल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म भरता येतील का? या संदर्भात आपण आपल्या महाविद्यालयाच्या परीक्षा विभागाशी संपर्क साधू शकता. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा. आपल्या सर्व संबंधित विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. अ, विद्यार्थी मित्रांनो, पी-आर-एन व्हॅलिडिटीच्या विद्यार्थ्यांसाठी शेवटच्या 2 संधी आहे. त्यामुळे याच वर्षात तुमची डिग्री कशी पूर्ण होईल ती काळजीपूर्वक बाब गांभीर्याने लक्षात घ्या. अदरवाईज होणाऱ्या नुकसानीला तुम्ही स्वतः जबाबदार असताल. याची काळजीपूर्वक पद्धतीने तुम्ही नोंद घ्या. तोपर्यंत तर तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. काही अडचण असल्यास मला या चॅट बॉक्समध्ये तुम्ही मेन्शन करू शकता. तुमच्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल. अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.